आज आपण करणार आहोत तेलात टाकताच चारपट फुलणारे साबुदाण्याचे पापड. कोणालाही येतील असे हे पापड आहेत. अगदी जे नवीन आहेत त्यांना पण येतील हे पापड. आणि यासाठी आपल्याला साबुदाणा शिजवायची गरज नाही, फक्त भिजूनच हे पापड होतात. तुम्ही बघू शकता पापड कसे झालेले आहेत. चला मग आता आपण पापड करायला सुरुवात करू. त्यासाठी मी 1 वाटीभर साबुदाणा घेणार आहे. मी तुम्हाला इथं फक्त 1 वाटी साबुदाण्याचंच प्रमाण सांगते. आणि तो वजनीप्रमाणे बघितलं तर 200 ग्रॅम आहे. बघा मी सपाट वाटीभर साबुदाणा घेतलेला आहे इथं. उन्हाळा लागला की प्रत्येक घरात साबुदाण्याचे पापड केले जातात. पण तुम्ही या एका नवीन पद्धतीने पापड करून बघा, तुम्हाला ते नक्कीच आवडतील. या 1 वाटी साबुदाण्यामध्ये आपले 60 ते 65 पापड तयार होतात. आता आपल्याला हा साबुदाणा 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचा आहे. आणि आपण साबुदाण्याची खिचडी करायला भिजायला घालतो ना, तशा प्रकारे साबुदाणा भिजायला घालायचा आहे. साबुदाण्याच्या वर फक्त थोडंसं पाणी आलं पाहिजे. आणि हा साबुदाणा आपल्याला 4 ते 5 तास भिजायला ठेवायचा आहे. 4 ते 5 तास झालेले आहेत आता आपल्याला साबुदाणा भिजायला घालून. आता आपण ज्या वाटीने साबुदाणा मोजला होता त्याच वाटीने आपल्याला 5 वाटे पाणी घ्यायचं आहे. आणि हे पाणी आता आपल्याला गॅसवर उकळायला ठेवायचं आहे. पाहू शकता तुम्ही आपल्या पाण्याला कशी आता खळखळ उकळी आलेली आहे. आणि ही उकळी आल्यावर आता गॅस बंद करायचा. आता बघा आपला साबुदाणा कसा भिजला आहे. एकदम मोकळा आणि सुटसुटीत असा हा साबुदाणा झालेला आहे. आणि हा भिजवलेला साबुदाणा आता आपल्याला या उकळी आलेल्या पाण्यामध्ये टाकायचा आहे. आता आपला सगळा साबुदाणा याच्यामध्ये टाकून झाला का, त्याला चमच्याच्या सहाय्याने असं सगळं मिक्स करून घ्यायचं. असं 1 मिनिट ढवळत राहायचं त्याला. आणि मग नंतर याच्यावर झाकण ठेवून रात्रभरासाठी आपण तसंच ठेवून द्यायचं. तुम्ही पाहू शकता सकाळी आपला साबुदाणा कशा प्रकारे भिजलेला आहे. आपली साबुदाण्याची खीर असते ना, अगदी तसाच हा साबुदाणा दिसत आहे. आता या साबुदाण्याला आपल्याला थोडं थोडं करून मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं. त्याची पूर्ण पेस्ट करून घ्यायची. हे बघा अशी पेस्ट तयार झालेली आहे साबुदाण्याची. आणि आता आपल्याला असं थोडं थोडं करून सगळं साबुदाणा मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. आपल्या घरात परंपरागत चालत आलेली साबुदाणा पापड रेसिपी आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे. पण तुम्ही एकदा या पद्धतीने साबुदाणा पापड करून बघा, नक्कीच तुम्हाला ते आवडतील. आता बघा आपला साबुदाणा सगळा बारीक करून झालेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. मी इथे 1 सपाट चमचा मीठ टाकलं आहे. तुम्हाला जर मीठ थोडंसं कमी लागत असेल तर तुम्ही याच्यापेक्षा थोडंही टाकू शकता, पण याच्यापेक्षा जास्त काही टाकू नका. आणि हे बघा आपलं साबुदाणा पापडसाठी मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपल्याला यासाठी प्लॅस्टिकचा कागद लागणार आहे. प्लॅस्टिकच्या कागदावर आपण हे साबुदाण्याचे पापड आपण टाकणार आहोत. तर हे बघा पळीने असं गोल गोल फिरवून
तुम्ही साबुदाण्याचे पापड टाकू शकता. प्लॅस्टिकचा कागदही पांढरा आणि पापड एक पांढरे, त्याच्यामुळे ते दिसत नसेल झाले तर असे गोल 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 पापड आपल्याला करून घ्यायचे. हे बघा आपले सगळे पापड टाकून झाले आहे. इथे 4 ते 5 तास उन्हात वाळल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता आपले पापड कसे दिसत आहेत. एकदम पांढरे शुभ्र आपले पापड आणि कागदासारखे पातळ पापड तयार झालेले आहेत. याला आपण 2 दिवस उन्हात वाळवायचं आणि तुम्ही बघा 2 दिवसांनी कसे दिसत आहेत. हातात पापड धरला तर हाताची बोटेही आरपार पापडमधून दिसत आहेत. अशा आपला पापड तयार झालेला आहे आणि बघा किती छान फुलला आहे पापड. तुम्हाला ही साबुदाणा पापड बनवण्याची नवीन पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.